अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये तिसरा अध्याय आहे. तिसऱ्या अध्यायातलं तृतीय ब्राह्मण आपण सुरू केलं मागच्या वेळेस. बराचसा भाग त्यातला सुरुवातीचा पूर्वपीठिका पाहिली. आणि त्याच्यानंतर पहिला मंत्र आपल्याला घ्यायचा होता. तर आता आज मी पहिल्या मंत्राच्या आधीची पूर्वपीठिका पुनश्च त्याचं हे करून त्याची पार्श्वभूमी काय आहे, पूर्वपीठिका काय आहे हे पूर्ण समजून मगच पहिला मंत्र मी घेईन. तेव्हा तृतीय ब्राह्मणाची ही सुरुवात जी आहे ती याज्ञवल्क्य आणि भुज्यू ह्याचा संवाद आहे, म्हणून त्याला भुज्यू ब्राह्मण असंही म्हणतात. तर आता हे काय आहे ते आपण पाहूया. तर त्याची पूर्वपीठिका मी आता तुम्हाला सांगतो. अथ हैनम भुज्युर्ला लाध्यायानिही प्रपच्छा ग्रहतिग्रहरूप बंधनाचे वर्णन केले गेले आहे आणि त्या सप्रयोजक बंधनापासून मुक्त झालेला जो पुरुष आहे तो मुक्त होऊन जातो आणि ज्याने बांधलेला होण्यावर तो संसारात प्राप्त होत असतो त्यालाच मृत्यू असं म्हणतात. तेव्हा मृत्यूची व्याख्या अशी केलेली आहे की जो संसाराला पुन्हा एकदा आसक्तीमध्ये बांधून घेतो किंवा बांधला जातो त्याला मृत्यू असं म्हटलंय. आणि जो मुक्त आहे तो ह्या सगळ्या बंधनातून तो मुक्त झालेला आहे त्याला मुक्त असं म्हणतात. तेव्हा ह्या सर्वापासून मुक्त होणे हे संभव आहे, कारण की त्या मृत्यूचाच मृत्यू देखील असतोच. आणि जो मुक्त आहे त्याचे गमन होत नाही, कारण की तो तर प्रतिप प्रतिप प्रदीप निर्वाणाचे समान सर्वाचा उच्छेद होऊन केवळ नाममात्र अवशिष्ट राहून जात असतो, असा हा निश्चय केला गेलेला असतो. त्यामध्ये संसार बंधनास प्राप्त आणि मुक्त होताना देह आणि इंद्रियांचे आपल्या कारणाने संसर्ग होणे आणि होण्यासमान असल्यामुळे त्याच्यावर देखील ही मुक्त पुरुषास त्याने पुन्हा सर्वथा अग्रहण होत असतो. आणि ज्यास प्रेरणेने संसारामध्ये येणारे पुरुषास त्याचे पुनर्ग्रहण होत असते तेच कर्म आहे. आणि असा विचारपूर्वक निर्णय केला आहे. त्या कर्माचा क्षय होऊन जाण्यावर नाममात्र शेष राहून बाकी सर्वांचा उच्छेद होऊन जात असतो, त्यासच मोक्ष असं म्हणतात. ते कर्मपुण्य आणि पाप ही संज्ञावाला असतो, कारण की पुण्यकर्माने पुण्य शरीरयुक्त असे पहिले निश्चय केला गेलेला आहे. याचे आणि ह्याचे हे केले गेल्यामुळेच त्याला संसाराची प्राप्ती आहे. त्यामध्ये पापकर्मामध्ये ज्यामध्ये स्वभावताच दुःखाची अधिकता असते त्या नरक, तिर्यक व प्रेत इत्यादी स्थावर जंगम योनीमध्ये पुन्हा पुन्हा जन्म आणि मृत्यूस्तव प्राप्त होताना पुरुष ही दुःखाचा अनुभव घेत असतो. त्यामुळे ही जी गोष्ट आहे ती राजमार्गाच्या समान समस्त जगतामध्ये प्रसिद्ध आहे. येथे श्रुती जी आहे ती पुण्यो वै पुण्येन कर्मणा भवती या वाक्याने प्रतिपादित जो शास्त्रीय मार्ग आहे त्यामध्ये आदर करत असतो. पुण्यकर्म समस्त पुरुषार्थांचे साधक आहे आणि समस्त श्रुती स्मृतीचे सिद्धांत आहे. म्हणून पुरुषार्थ होण्याच्या कारणाने मोक्षाचे देखील त्या पुण्यकर्माने साध्य होते, प्राप्त होत असते. आणि जितक्या जितक्या पुण्याची उत्कृष्टता होत असते तितक्या तितक्या फलाची देखील उत्कृष्टता प्राप्त होत असते. या कारणाने अशी आशंका होऊ शकते की उत्तम पुण्य उत्कर्षाने मोक्ष प्राप्त होईल तर त्याची निवृत्ती केली पाहिजे. ज्ञानासहित प्रकृष्ट कर्माची तर इतकी संसार मात्रच गती असते, कारण की कर्म आणि त्याच्या फलाच्या आश्रयाने व्याकृत नामरूपच असते. जे कोणाचे कार्य नसते त्या नित्य अव्याकृत धर्मा आणि नामांतररहित क्रियाकारक फल स्वभावहीन आणि मोक्षामध्ये कर्माचा हा काहीही व्यापार होऊ शकत नाही. आणि जेथे व्यापार होऊ शकत नाही आणि जेथे व्यापार असतो तेथे जो व्यापार असतो तेथे संसार असतो. या गोष्टीमध्ये प्रदर्शित करण्यासाठी हे ब्राह्मण आपण आरंभ करत आहोत. काही लोकांचे कथन असं असतं की फलकांक्षा पासून रहित होऊन जो रहित होऊन गेलेला आहे आणि अशा रहित होऊन जाणाऱ्या ह्या विद्यासहित कर्म हे विष आणि दही इत्यादीचे समान कार्यांतराचे आरंभ करत असतो. तर हे असं म्हणणं ठीकच आहे, कारण की मोक्षाचा आरंभ होणार नसतो, ते कोणाचे कार्य नसते आणि बंधन हा अविद्या आहे असे आम्ही सांगितले आहे.
आणि अविद्येचा कर्माने नाश होणे संभव नाही आहे. कारण ज्यामध्ये कर्माचे सामर्थ्य असते ते विषय तर प्रत्यक्षच आहेत. उत्पन्न करणे, प्राप्त करणे, विकार करणे आणि संस्कार करण्यामध्ये देखील कर्माचे स्वातंत्र्य असतेच. कर्माचे सामर्थ्य याच्यापेक्षा भिन्न विषयात नसते. कारण लोकात कर्माचे सामर्थ्याचा कोणता अन्य विषय हा प्रसिद्ध नाही आणि यामधील कोणत्या एका पदार्थाचे नाम मोक्ष नाहीच आहे. तर ते तर केवळ अविद्येनेच व्यवधानयुक्त आहे असे आम्ही सांगितलेले आहे. आता याच्यावर काही प्रश्न उत्तर आहेत, शंका समाधान आहे. तेव्हा पूर्व पक्ष म्हणतो, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, केवळ कर्माचा असा स्वभाव राहील, परंतु जो ज्ञानासहित आणि फलाशारहित असतो त्याचा दुसरा स्वभाव आहे. ही गोष्ट पाहिल्या गेलेली आहे की अन्य शक्तीवाले मानले गेले आहेत आणि त्या विष आणि दही इत्यादी पदार्थाची विद्या, मंत्र एवं शर्करादीने संयुक्त होण्यावर अन्य विषयामध्ये त्याचे सामर्थ्य होऊन जात असते. अशा प्रकारे विद्या सहित कर्माचा देखील अन्य स्वभाव होऊन जाऊ शकत असतो असे मानले जाईल. तर त्यामुळे सिद्धांती त्यावर म्हणतो की असं होऊ शकत नाही, कारण की यामध्ये कोणतेही प्रमाण नाही. येथे कर्माचे उक्त विषयाने भिन्न कोणत्या अन्य विषयामध्ये सामर्थ्य होण्याचे न कोणते प्रत्यक्ष प्रमाण आहे, न अनुमान आहे, न उपमान आहे, न अर्थपत्ती आहे, न शब्द प्रमाण आहे. त्यावर पूर्वपक्ष म्हणतो की परंतु नित्य आणि निष्काम कर्मास मोक्षाच्या शिवाय अन्य फल न होण्यावर कोणत्या अन्य कारणाने याची विधी उपपत्ती न होणे देखील यामध्ये अर्थापत्तीच प्रमाण आहे. तात्पर्य असं आहे की नित्यकर्माचे विश्वजित न्यायाने तर कितीतरी फलाची कल्पना केली जात नाही आणि त्याचे कोणते श्रुतफल देखील देखील नाहीच आहे आणि त्याचा विधीही आहे. या कारणाने परिशेषत मोक्षच त्याचे फल आहे असं पूर्वपक्षाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे असंच आम्हाला जाणल्या जात आहे, नाहीतर पुरुषाची त्यामध्ये प्रवृत्तीच होणार नाही. सिद्धांती म्हणतो तेव्हा तर येथे देखील विश्वजित न्यायच होऊन जात असतो, कारण की मोक्षरूप फलाची कल्पना केली गेलेली आहे. मोक्ष अथवा कोणत्या अन्य फलाची कल्पना ही न करण्यावर पुरुषाची प्रवृत्ती होत नाही. यानेच विश्वजित यागाचे स्वर्गरूप फलाच्या समान येथे श्रुतार्थ आपत्तीने ही मोक्षरूप फलाची कल्पना केली जात असते. परंतु अशा स्थितीत हे कसे सांगितले जात आहे की विश्वजित न्याय हा नाही आहे. फलाची कल्पना देखील केली जात असते आणि विश्वजित न्याय देखील नसतो, असे हे कथन तर विरुद्ध आहे, परस्पर विरुद्ध आहे. आणि जर म्हणाल तर मोक्ष कोणाचे फल आहे, नसतेच, हेच म्हणणे ठीक आहे. कारण की याने तुमची प्रतिज्ञा भंग होते. तुम्ही ही प्रतिज्ञा केली आहे की विष आणि दही इत्यादीच्या समान नित्य आणि निष्काम कार्यांतराचा हा आरंभ होत असतो. जर तो मोक्षकर्माचे कार्यफलच नसेल तर ती प्रतिज्ञा भंग होऊन जात असते. जर मोक्षकर्माचे कार्य असेल तर स्वर्गादी कर्मापेक्षा त्याचा जो भेद आहे तो दाखविला आहे. आणि जर ते कर्माचे कार्य नसेल तर ते मोक्ष जो आहे तो नित्य कर्माचे फल असेल. या वाक्याला सुद्धा काय अर्थ आहे हे दाखविले पाहिजे. कार्य आणि फल हे शब्दाच्या भेदमात्रानेच कोणत्या तरी भेदाची कल्पना केल्याशिवाय ती होऊ शकत नाही आणि नित्यकर्मानेच होत असते. हा सर्व विषय तर विरुद्ध सांगितल्याप्रमाणे जात आहे. जसे कोणी म्हणेल की अग्नी शीतल आहे, जर म्हणाल तर ते ज्ञानाच्या समान त्याचे फल आहे. अर्थात जसे ज्ञानाद्वारे न केल्या जाणाऱ्या देखील मोक्षज्ञानाचे कार्य सांगितले जाते, अगदी त्याच प्रकारे ते कर्माचे देखील कार्य होऊ शकत असते. असं म्हणणं हे ठीक नाहीये. कुठल्याही कर्माने मोक्षप्राप्ती होणे हे संभवच नाही, कारण कार्यकारण परंपरेमध्ये मोक्षाचा संबंध नाही. कारण की ज्ञान तर अज्ञानाची निवृत्ती करणारे आहे. ज्ञान मोक्षाचे अज्ञानरूप व्यवधानाची निवृत्ती करणारे आहे आणि या कारणाने उपचाराने असे सांगितले आहे की मोक्ष ज्ञानाचे कार्य आहे, परंतु कर्माच्या अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही. त्या आणि कर्मामुळे अज्ञानाची निवृत्ती होऊ शकत नाही आणि अज्ञानाशिवाय मोक्षाचे कोणत्याही अन्य व्यवधानाची कल्पनाच केल्या जाऊ शकत नाही. ज्याची ही कर्माने निवृत्ती होईल, ज्याची की कर्माने निवृत्ती होईल, कारण की मोक्ष हा नित्य आहे आणि साधकाच्या स्वरूपाशी तो अभिन्न आहे. जर म्हणाल की कर्म देखील अज्ञानाची निवृत्ती करत असतो तर असं म्हणणं हे ठीक नाही. कारण
की कर्म हा ज्ञानापेक्षा विलक्षण आहे. अज्ञान हे अप्रकाश रूप आहे. ते प्रकाशरूप ज्ञानाच्या विरोधी असते. कर्माच्या कर्माचा मात्र अज्ञानाशी विरोध नसतो. या कारणाने कर्म ज्ञानापासून वेगळे आहे, विलक्षण आहे. आणि त्या कारणानेच कर्म जे आहे ते ज्ञानापेक्षा विलक्षण आहे. जर ज्ञानभावास, संशय ज्ञानास अथवा विपरीत ज्ञानास अज्ञान म्हटल्या जात असते. या सर्वांची निवृत्ती ही ज्ञानानेच होत असते. कोणत्याही कर्माने ती होऊ शकत नाही. कारण की याच्यापैकी कोणत्याही प्रकारच्या अज्ञानाची त्याच्या अज्ञानाबरोबर त्याचा विरोध नसतो. जर म्हणाल तर कर्माचे अज्ञान निवर्तकत्व हे अदृष्ट फल आहे अशी कल्पना करून घेतली तरी ती योग्य नाहीये. कारण की ज्ञानाने अज्ञानाची निवृत्ती होते. जेव्हा साक्षात अनुभवास येत असतो की अदृष्ट फलाच्या रूपामध्ये निवृत्तीची कल्पना करणे उपयुक्त नसते. ज्या प्रकारे मुसळाने कुठल्यावर धान्याची तुषापासून म्हणजे टरफलापासून निवृत्ती होत असते, हे स्पष्टतया ज्ञात होण्यावर अशी कल्पना केल्या जाऊ शकत नाही की ते अग्निहोत्र्यादी नित्यकर्माचे अदृष्ट कार्य असते. अशा प्रकारे अज्ञानाची वृत्ती देखील नित्यकर्माचे कार्य व अदृष्ट फल आहे अशी कल्पना केल्या जात नसते. ज्ञानाने कर्माचा विरोध असतो हे तर आम्ही अनेक वेळा सांगितले आहे. जे ज्ञान कर्माच्या अविरुद्ध असते ते तर विद्येने देवलोकांची प्राप्ती करून देत असतं. या श्रुतीच्या अनुसार सुद्धा देवलोकांची प्राप्तीचे कारण असे पूर्वी दाखविले आहे की याच्याशिवाय जर श्रुती प्रतिपादित नित्यकर्माच्या फलाची कल्पना करायची असेल तर तो कर्माच्या विरुद्ध स्वभावाचा असतो. जे द्रव्य, गुण आणि कर्माचे कार्यच होऊ शकत नाही, ज्याच्यामध्ये कर्माचे सामर्थ्यच पाहायला मिळत नाही, तर मग त्याची कल्पना केली पाहिजे. आणि ज्यामध्ये कर्माचे सामर्थ्य पाहिल्या गेले आहे ते कर्माच्या अविरुद्ध फल असते, त्याची कल्पना केली जाईल. जर पुरुषाची प्रवृत्ती करविण्यासाठी कर्मफलाची कल्पना केलेली ही आवश्यकताच असते, तर श्रुतार्थ आपत्तीचे पर्यवसन हे कर्माच्या अविरोध विषयाची उत्पत्ती, आपती, संस्कार आणि विकारामध्येच होण्याच्या कारणाने त्याचीच कल्पना केली पाहिजे. नित्यमोक्ष अथवा मोक्षाचे व्यवधानभूत अज्ञानाची निवृत्ती हे कर्माच्या फलरूपाने कल्पना केली जाऊ शकत नाही. कारण की कर्म आणि अज्ञान याचा काही विरोध नाहीये. हा अविरोध असे हे दोन गोष्टी आहेत. आणि ज्यामध्ये उत्पत्ती आदीमध्ये त्याचे सामर्थ्य पाहिले जाते ते देखील त्याचे विषय आहेत. त्यावर पूर्वपक्ष परत एकदा म्हणतो की परिशेष्य न्यायाने मोक्षासच नित्यकर्माचे फल मानले पाहिजे. असे म्हटले तर तात्पर्य असे की सर्व काही समस्त कर्माचेच फळ आहे. नित्यकर्माशिवाय अन्य जितके पण कर्म आहेत त्याचे फलापेक्षा भिन्न अन्य कोणतेही वस्तू नसते. जे नित्यकर्माचे फलरूपाची कल्पना केली जाणे योग्य असेल असा तो केवळ मोक्षच अवशिष्ट आहे. म्हणून वेदवेत्ता तेच त्यांचे कर्म फल इष्ट सांगतात. या कारणाने त्याची फलरूपाने कल्पना ही केली पाहिजे. असं जर म्हटलं तर तुम्ही मानाल का? त्याच्यावर सिद्धांती म्हणतो असं ठीक नाही. कारण की कर्मफलाच्या व्यक्ती तर अनंत आहेत. या कारणाने त्यामध्ये परिशेष न्याय लावणे उचित नाही. पुरुषाची इच्छेने विषयभूत कर्मफलाची येतेचे जे कोणत्याही असर्वज्ञ जीवन निश्चय नाही केला. कारण की त्याचे साधन अथवा पुरुषाच्या इच्छेचे देशकाल आणि निमित्त हे नियत नाही. कारण ते पुरुषाच्या इच्छेचा विषय आणि त्याचे साधन हे पुरुषाचे इष्टफलद्वारा प्रेरित होत असते. आणि म्हणून प्रत्येक प्राण्याची इच्छेमध्ये विचित्रता राहण्याच्या कारणाने त्याचे साधन हे पुरुषाच्या इष्टफलाद्वारे प्रेरित असते. आणि म्हणून प्रत्येक प्राण्याच्या इच्छेत विचित्रता राहण्याच्या कारणाने त्याचे साधन आणि फलेच्छेची अनंतेचे होण्याच्या कारणाने हे पुरुषास त्याच्या या इयत्तेचे ज्ञान होणे असंभव आहे. आणि साधन व फलाच्या इयत्तेचे ज्ञान न होण्यावर मोक्षाची परिशेष परिशेषता कशी काय सिद्ध होईल? तर पूर्व पक्ष म्हणतो की कर्मफलाच्या जातीची परिशेषता तर सिद्धच होऊ शकते. इच्छेचे विषय आणि त्याचे साधन हे अनंत होण्यावर देखील त्या सर्वात कर्मफल जातीत्व तर समानच असते. परंतु मोक्ष कर्मफल नसतेच, म्हणून तेच अविशिष्ट झाले पाहिजे. ह्या कारणाने परिशेषतः त्यासच नित्यकर्माच्या फलाची कल्पना करणे उचितच आहे. असं जर मानलं तर तेव्हा सिद्धांती म्हणतो नाही, असं म्हणता येणार नाही. कारण की जर यात देखील कर्मफलाच्या सजातीय
जी उपपत्ती होण्याच्या परिशेषाची उपपत्ती होऊ शकत नाही, याच्या ह्यापेक्षा हे भिन्न प्रकारचे देखील नित्यकर्माच्या फलाची उपपत्ती ही होऊ शकत असते. या कारणाने तोच हा श्रुतार्थ आपत्ती ही क्षीण होऊन जातील. आणि तात्पर्य असं आहे की उत्पत्ती, आपत्ती आणि विकार आणि संस्कारामध्ये कोणी देखील नित्यकर्माचे फल होऊ शकत असते. त्यामुळे त्याच्याच मध्ये ती श्रुतार्थ आपत्ती क्षीण होऊ शकते. जर पूर्वपक्ष म्हणतो, पण जर असं मानलं की मोक्ष देखील या चौघापैकी कोणता तरी एक आहे, सिद्धांत म्हणतो तसं होणार नाही. कारण तो मोक्ष हा नित्य आहे, या कारणाने उत्पाद्य होऊ शकत नाही. आणि या अ, आणि याचे कारण विकार्य देखील होऊ शकत नाही. आणि याच कारणाने देखील आणि साधनात्मक द्रव्य न होण्याने, जसे प्रेक्षणादीने पात्र व घृत आदी मोक्ष तर न संस्कृत केल्या जाण्यावर असतो, आणि न युपादीच्या समान संस्काराद्वारा निष्पन्न होणारा असतो. परिशेषता आप्य होऊ शकत असतो, आणि म्हणून आत्म्याचा स्वभाव एकमात्र होण्याच्या कारणाने आप्य आहे. पूर्वपक्ष म्हणतो, परंतु नित्यकर्म अन्य कर्मापेक्षा विलक्षण असते, आणि यामुळे त्याचे कर्म फल देखील विलक्षणच झाले असते. सिद्धांती म्हणतो नाही, कर्मत्वामध्ये तर ते समान लक्षणवाले असते, नंतर त्याचे फल देखील अन्य कर्मफलाच्या समान लक्षणावालेच का नाही होणार. पूर्व पक्ष म्हणतो, जर म्हणाल तर मग अन्य कर्माच्या निमित्ताने विलक्षणता होण्याच्या कारणाने तर फलामध्ये विलक्षणता ही झालीच पाहिजे. सिद्धांत म्हणतो नाही, कारण की ही क्षमवती आदी इष्टियामध्ये याची समानता असते. ज्या ज्या प्रकारे ग्रहदाहादी निमित्त होण्यावर ही क्षमवती आदी इष्टियाची विधान असते, आणि जसे भिन्ने जुहोती स्कन्ने जुहेती इत्यादी विधीमध्ये देखील भेदन आणि स्कंदनाच्या या प्रायश्चित्त रूपाने केलेले नैमित्तिक कर्माचे फल हे सुद्धा मोक्ष ही कल्पना नाही केल्या जाऊ शकत. कारण की नैमित्व ह्याच्यामध्ये हे देखील त्या ठिकाणी समानच आहे. कारण श्रुती जीवनादी निमित्ताने याचे विधान करत असते की ह्याच प्रकारे नित्यकर्माचे फल देखील मोक्ष होऊ शकत नाही. प्रकाश सर्वांच्यासाठी रूपदर्शनाचे साधन आहे, तरी पण घुबड आधीच प्रकाशाची उपलब्धी नकोसे वाटते. अशा प्रकारे घुबडाची दृष्टी ने जर विलक्षणता होण्याचे देखील त्याचा विषय रसादी इत्यादीची कल्पना केल्या जाऊ शकत नाही. कारण रसादी विषयामध्ये नेत्राचे सामर्थ्य पाहिलं जात नाही. बरेच दूर जाऊन देखील ज्या विषयामध्ये ज्याचे सामर्थ्य पाहिल्या जात असते त्यामध्ये सामर्थ्य पाहिल्या जात असते. त्यामध्ये काही विशेष कल्पना केली पाहिजे, सर्वथा विपरीत कल्पना करणे उचित नाही. आणि जे असं काही सांगितले की विद्या, मंत्र आणि शर्करा आदी युक्त विष आणि दही आदीच्या समान नित्यकर्म कोणत्या तरी अन्य कर्माचा आरंभ असेल, तर ते भलेही कोणत्याही विशिष्ट कर्माचा आरंभ करेल, ते इष्ट होण्याचे कारण त्यापासून आमचा कोणताही विरोध नाही. फलाशा रहित विद्या संयुक्त कर्माचे हे विशिष्ट कार्यानंतर आरंभ करण्यामध्ये आमचा काही विरोध नाही. कारण की देवयाजीपेक्षा आत्मयाजी श्रेष्ठ आहे, आणि जे देखील विद्येने करता येते ते बलवत्तरच होत असते. इत्यादी वाक्यात देवयाजी आणि आत्मयाजी मध्ये विशेष ऐकले गेले आहे. मनुजीने जी समम पश्चन्नात आत्मयाजी इत्यादी वाक्यामध्ये आत्मयाजी शब्दात परमात्म दर्शनाच्या विषयात प्रयोग केलेला आहे. तेव्हा त्याचे तात्पर्य असं आहे की समस्त भूतामध्ये समदृष्टी ठेवणाऱ्या आत्मयाजी आहेत, आणि अथवा जे तेथे भूतपूर्व गतीने याचा प्रयोग होऊ शकत असतो. याच्याद्वारे माझे हे जे अंग आहे ते संस्कारयुक्त होत असतं हे निश्चित. या श्रुतीच्या अनुसार आत्मयाजी आत्म्याच्या संस्कारासाठी नित्यकर्माचे अनुष्ठान हा करत असते, आणि गर्भसंबंधी होमामध्ये बीजगत पापनिवृत्त होत असते. इत्यादी प्रकरणामध्ये देखील नित्यकर्माचे प्रयोजन हे देह इंद्रिय संघातचे संस्कार दाखविले आहेत, जे आत्मयाजी ह्या कर्माने संस्कृत होऊन गेले आहेत. तेच समदर्शनामध्ये समर्थ होत असतात. त्याचीच ह्या जन्मामध्ये आणि जन्मांतरामध्ये सम आत्मदर्शन होणे संभव आहे. याचा अर्थ असा आहे की समदर्शन करणारा पुरुष जो आहे तो स्वराज्य प्राप्त करत असतो, आणि येथे आत्मयाजी शब्दाचा प्रयोग तर ज्ञानयुक्त नित्यकर्मास ज्ञानोत्पत्तीची साधना प्रदर्शित करण्यासाठी भूतपूर्व गतीने केले आहे.
त्याच्याशिवाय दुसरी एक गोष्ट अशी आहे आणि ती सांगितली गेली आहे की ब्रह्मा, विश्वसृष्टा, प्रजापती, धर्म, महत्त्व आणि अव्यक्त यांना विचारवान पुरुष उत्तम सात्विकाची ही गती दाखवत असतात. येथे पाच भूतामध्ये लीन होऊन तो जात असतो. ही स्मृती देवासष्टी अशा प्रकारची आहे. तर असं हे निवेदन आहे. त्यात पुढे ते सांगतात की ही जी स्मृती आहे ती देवासृष्टीच्या भूतामध्ये लय होऊन पृथक दिसून येते. जे लोक भूतान्यापेती ह्या स्थानात भूतान्य इत्येती म्हणजे भूतास पार करून जात असतात असा जर पाठ असतो तर त्याची बुद्धीच ही देवाच्या विषयामध्ये संकुचित असते. म्हणून त्यांचा काही दोष नाही. हे ब्रह्मलोकापर्यंत कर्मविपाक ज्याचा विषय असतो आणि त्यापासून भिन्न जे आत्मज्ञान आहे ते ज्याचे प्रयोजन असते असे या अध्यायाचा अर्थवाद देखील नाही सांगितला जात. कारण की कर्मकांड आणि उपनिषद या दोघांमध्ये याची समानार्थता पाहिल्या जाऊ शकत असते. आणि विहित कर्मास न करणे आणि प्रतिषिद्धास करण्याचे फल ही स्थावर व श्वान सुकरादी योनीची प्राप्ती पाहिल्या जात असते. आणि त्यांना वमनभक्षण करणाऱ्या आदी प्रेत होत असताना देखील पाहिल्या जात असते. आणि श्रुती स्मृतीद्वारा जे विहित व प्रतिषिद्ध कर्म असते त्याच्याशिवाय दुसऱ्या विहित अथवा प्रतिषिद्ध कर्मास कोणाचा देखील अथवा प्रतिषिद्ध कर्माचे कोणालाही ज्ञान होऊ शकत नाही. ज्यांचा न करणे आणि करणे यामध्ये प्रत्यक्ष व अनुमानाद्वारे प्रेत, श्वान, सुकर आणि स्थावराधिक कर्मफल प्राप्त होत असतं. त्यांच्या या कर्मफलाची कोणती तरी कल्पनाच करून घेतली असते की अशी गोष्ट नाही. परंतु ज्या प्रकारे विहित कर्माची न करण्याने आणि प्रतिषिद्धाच्या करण्याने हे प्रेत, तिर्यक व स्थावरादी कर्मफल असते त्याच प्रकारे ब्रह्मापर्यंत उत्कृष्ट पदार्थाचे देखील कर्मफलच समजले पाहिजे. म्हणून स आत्मनो वपामुदत खिदत सोदित इत्यादी प्रकरणाच्या समान या अध्यायाची अभूतपूर्व ही वाढत असते. जरी म्हणाल की या प्रकरणामध्ये देखील अभूतार्थवाद वादता मानली गेली नाही पाहिजे तर असेच सत्य आहे की परंतु एवढ्यानेच या न्यायाचा बाध होत नाही आणि न आमचा पक्षच दूषित होत असतो. ब्रह्मा, विश्वसृज्य हा इत्यादी काम्यकर्माचे फल देखील दाखविले जाऊ शकत नाही. कारण की त्या काम्यकर्माचे फल तर देवसृष्टीता दाखविले गेलेले आहे. आणि म्हणून हे ब्रह्मत्वादी कर्म फल जे आहे ते कांक्षासहित नित्यकर्माचे आणि सर्वमेध, अश्वमेध इत्यादी यज्ञाचे फल आहे. परंतु ज्याचे फलाशा शून्यता नित्यकर्म चित्तशुद्धीच्या साठी होत असते त्याचे ते ज्ञानोत्पत्तीचे कारण होऊ शकते. जसे की हे शरीर ब्रह्मभावाची प्राप्तीस योग्य केले जात असते. या श्रुतीने प्रमाणित होत असतं की त्या मुमुक्षूच्या समीप गेल्यावर उपकारक होण्याच्या कारणाने ते कर्म जे आहे ते मोक्षाचे देखील साधन होत असते. या कारणाने यामध्ये कोणताही विरोध नाही. या कशा प्रकारचे मोक्षाचे साधन असते ही गोष्ट पुढे जनकाच्या आख्यायिकेमध्ये समाप्तीमध्ये जी सांगितलेली आहेच आहे. पुढे उपरोक्त जे विष आणि दही आधीच्या समान असे जे सांगितले गेले आहे तर ते मंत्र व शर्करादी युक्त विष आणि दही आदी प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाचा हा विषय जो आहे तो या ठिकाणी सांगितला आहे. या कारणाने त्याच्या विषयापासून तसे सांगण्यामध्ये तसा काही विरोध नाही. परंतु जो विषय सर्वथा शब्दानेच जाणले जाऊ शकत असतो त्या विषयामध्ये त्या अर्थाचे प्रतिपादन करणारे कोणतेही वाक्य न होण्याच्या कारणाने त्याचे विष आणि दही आदिशी साधर्म्य इत्यादीची कल्पना ही केल्या जाऊ शकत नाही. आणि जो विषय प्रमाणांतरच प्रमाणांतराच्या विरुद्ध असतो आणि जो श्रुती प्रामाण्याची कल्पना देखील केल्या जाऊ शकत नाही. जसे कोणी म्हणेल की अग्नी शीतल आहे आणि तो भिजवून टाकतो ते अशा वाक्याचा आशय तर श्रुतीसंमत होईल तर मग अन्य प्रमाण आभासच होईल. जसे मूर्खास हे प्रत्यक्ष होत असते की खद्योत म्हणजेच काजवा हा अग्नी आहे तथापि त्याच्या विषयात यथार्थाचे प्रमाणांतरचा निश्चय होऊन जाण्यावर त्या मूर्खाद्वारे प्रत्यक्ष केलेल्या झाल्याने निश्चित अर्थ देखील मिथ्याच होऊन जातो. म्हणून वेदाच्या प्रामाण्याचे सर्वदा अव्यभिचार होण्याच्या कारणाने
त्याचा तसा तात्पर्य होण्यावरच वाक्याची यथार्थता होत असते. केवळ मनुष्याच्या बुद्धीचे कौशल्य हे वाक्यार्थाचा निर्णय करू शकत नाही. पुरुषाची बुद्धीचे कौशल्याने हे येथे सिद्ध होऊ शकत नाही की सूर्यप्रकाश निर्माण करू शकत नाही. असं जर असा प्रकारचा वा जर हे विधान केलं तर या प्रकारे वेदवाक्याचे देखील विभिन्न बुद्धीच्या अनुसार भिन्न भिन्न अर्थ केला जाऊ शकत नाही. म्हणून हे सिद्ध झाले की कर्माचे फल मोक्ष नाही. आणि म्हणून कर्मफलाचे संसारत्व प्रदर्शित करण्याच्यासाठीच हे जे ब्राह्मण आहे त्याचा इथे आरंभ केला आहे. असे हे पूर्वपीठिका या ठिकाणी परिपूर्ण झाली. आता आपण पहिला मंत्र त्याच्या आधारावर काय सांगितलं आहे आणि हे भुज्यू ब्राह्मण जो आहे तो याज्ञवल्क्य आणि भुज्यूमध्ये जो संवाद आहे तो संवाद कसा कसा पुढे आलेला आहे ते आपण पाहूया. तेव्हा मंत्र क्रमांक पहिला ह्या तिसऱ्या अध्यायातला तिसऱ्या ब्राह्मणाचा भुज्यू ब्राह्मणाचा हा प्रथम मंत्र आहे. मंत्र असा आहे, अतहैनम भुज्युर्लाह्यानि प्रपच्छ याज्ञवल्क्याति होवाच मद्रेषु चरकाः परिव्रजां ते पतञ्चल्यस्य काप्यस्य ग्रहानैव तस्यासिद दुहिता गंधर्वगृहीता तां पृच्छां कोसिति सो ब्रवीत सुधन्वा अंगिरसः इति तं यदा लोकानाम अंतराम पृच्छाथैन ब्रुम परीक्षिता अभवन्निति परीक्षिता अभवनस त्वाम पृच्छामि यज्ञवल्क्य क्व परीक्षिता अवन्निति. तेव्हा याचा अर्थ आपण पहिल्यांदा पाहूया शब्दशः आणि मग आशयाकडे वळूया. तेव्हा अर्थ असा आहे की त्यानंतर या याज्ञवल्क्याच्या लाह्यार्याने म्हणजे भुज्जूला विचारले. तो म्हणाला की हे याज्ञवल्क, आम्ही वृत्ताचरण करताना मद्र देशामध्ये फिरत होतो आणि की कपिल गोत्रोत्पन्न ही पातंचलच्या घरी पोहोचलो. त्याची पुत्री गंधर्वाने ग्रहित होती, अर्थात त्यावर गंधर्वाचा आवेश होता. आम्ही त्यास विचारले की तू कोण आहेस. तो म्हणाला, अंगिरस सुध्वन्ना हा असा मी आहे. जेव्हा त्याच्यापासून लोकांचे यज्ञ समष्टी आणि व्यष्टी फल देणारे आहेत ते ज्ञानसमुच्चित व्हावेत आणि केवळ ज्ञानसंपादित व्हावेत हे समस्त कर्माची पराकाष्ठा आहे. भ्रूणहत्येमध्ये देखील भ्रूणहत्येपेक्षा अधिक कोणतेच पाप नसते आणि अश्वमेधापेक्षा अधिक असं कोणतंही पुण्य नसतं अशी ही स्मृती सांगते. तेव्हा अश्वमेधाच्या द्वाराच पुरुष जो आहे तो समष्टी अथवा व्यष्टी फलास प्राप्त करत असतो. ज्यामध्ये जो अश्वमेध यागाचे फलभूत अग्नी वायू आदित्य इत्यादी अंडांतर्गत देवता असतात त्या व्यष्टी जाणल्या जातात आणि समष्टी देवतांच्या विषयामध्ये मृत्यू ह्याचा आत्मा होऊन जात असतो. हे या देवतांमधील कोणी एक होऊन जात असतो. अंताच्या विषयाबद्दल विचारले तर आम्ही त्या सांगितले की परीक्षित परीक्षित कुठे राहतात, परीक्षित कुठे राहतात. त्यावर आम्ही पुन्हा एकदा विचारत आहोत की परीक्षित कुठे आहे. अशा प्रकारचा हा शेवटी प्रश्न विचारून हा पहिला मंत्र संपवला आहे. तेव्हा ह्या पहिल्या मंत्राचा आशय काय ते आपण पाहूया की त्यानंतर याच्या पश्चात जरत्कार रूप पुत्र हा अर्थभागाचा चूप होऊन जाण्यावर भुज्जू नामवाले लाह्यायानं हे लाह्याच्या पुत्रास लाह्य म्हणतात. त्याचे पुत्र जे आहे ते लाह्यायाने विचारले की त्याने सांगितले की हे याज्ञवल्क्य, या उपनिषदाच्या आरंभी अश्वमेध दर्शन सांगितले गेले आहे आणि अश्वमेध तो मृत्यूक्षुधारूप बुद्ध्यात्मा आणि समष्टी आहे. तर तो प्रथमोत्पन्न वायू सूत्रात्मा सत्य हिरण्यगर्भ आहे. जेवढे काही संपूर्ण द्वैत व्यष्टी आणि एकत्व समष्टी आहे त्यांचे जे स्वरूपभूत असते तो व्याकृत विषय आहे आणि तो समस्त भूतांचा अंतरात्मा लिंग आणि अमूर्त रस असतो. त्यामुळे संपूर्ण भूत आणि ज्याचा आश्रित असतो, जो कर्मे आणि कर्माशी संबंध विज्ञानाची परागती आणि परमफल असतो त्याचा किती विषय आहे. सर्व बाजूने मंडलाकार पसरलेली त्याची व्याप्ती आहे हे तर दाखवलेच पाहिजे आणि त्याला दाखवून दिल्यावर बंधच्या विषयभूत सर्व संसाराकडून दाखवून दिला आहे. त्या समष्टी वेष्टी रूप दर्शनाचे अलौकिकत्व प्रदर्शित करण्यासाठी भुज्जू आपल्याशी संबंधित घडलेली आख्यायिका सांगत आहे.
आणि समजत आहे की ह्याच्यामध्ये आपले प्रतिवादीच्या बुद्धीमध्ये व्यामोह निर्माण करून देईल. आम्ही मद्रामधील मद्र नामाचा जो देश आहे त्यामध्ये चरक अध्ययनाच्या साठी वृताचरण करण्याने चरक अथवा अध्वर्यू हे हे चरक किंवा तो स्वतः अध्वर्यू होऊन तो फिरत फिरत कपिलो गोत्रोत्पन्न पतंचल नामवाल्या पुरुषाच्या येथे पोहोचतो. त्यानंतर त्याची पुत्री जी आहे ती गंधर्व ग्रहिता होती. गंधर्व अर्थात कोणत्या तरी अमानव जीवाच्या अविष्ट होती अथवा विशिष्ट ज्ञानवान होण्याने गंधर्व शब्दाने दिष्णाय म्हणजे ग्रह्य अग्नी ऋषीदेवता निश्चय केला जात असतो. कारण की केवळ कोणत्या तरी जीवमात्राचे असे ज्ञान होणे संभवच नाही. या सर्वांनी त्यास चारही बाजूने विचारले की तुम्ही कोण आहात, तुमचे नाव काय आहे आणि तुमचं स्वरूप काय आहे. त्यावर त्या गंधर्वाने सांगितले की नामाने मी सुधन्वा आहे आणि गोत्राने मी अंगिरस आहे. नंतर जेव्हा त्यास लोकाच्या अंताने म्हणजे पर्यवसनाने विषयाबद्दल विचारले की आम्ही गंधर्वास सांगितले अर्थात भुवनकोशाच्या परिमाणाने जाणण्याची प्रवृत्ती होण्यावर आम्ही सर्वांनी आपली तर प्रशंसा करताना असं विचारले. कशा प्रकारे विचारले की परीक्षित कुठे आहेत. आणि त्या गंधर्वाने सर्व गोष्टी दाखवून दिल्या आणि म्हणून मी दिव्य जीवापासून ज्ञान प्राप्त केले आहे, ते तुम्हास प्राप्त नाही. या कारणाने आता तुम्हाला मी हारून टाकले आहे असा अभिप्राय त्यांनी केला. मी आता विद्यासंपन्न आहे आणि मला गंधर्वापासून शास्त्रज्ञान प्राप्त झाले आहे. तेथे मी तुम्हाला विचारत आहे की हे याज्ञवल्क्य, काय तुम्ही जाणत आहात की परीक्षित कुठे राहतात? हे याज्ञवल्क्य दाखवा. मी विचारत आहे की परीक्षित कुठे राहतात. अशा रीतीने हे शेवटी हा प्रश्न विचारून त्या ठिकाणी हा पहिला मंत्राचा आशय जो आहे तो इथे संपलेला आहे. तेव्हा आता परीक्षिताबद्दल जो प्रश्न आहे त्या प्रश्नाबद्दल त्यांनी काय उत्तर दिलं, परीक्षिताची गती काय आहे आणि ह्या परीक्षिताच्या गतीचं जे वर्णन आहे ते वर्णन आता या द्वितीय मंत्रामध्ये आता सांगत आहेत. तेव्हा द्वितीय मंत्र जो आहे तो मी थोडक्यात त्याचं तो वाचन करतो संस्कृत मधला आणि नंतर मग विस्ताराने जो आहे त्याच्यावरचा अर्थ आणि आशय हा आपण पुढच्या वेळेस पाहूया. मंत्र क्रमांक 2, परीक्षिताच्या गतीचे वर्णन. स होवाचोवाच वै सोगच्छन् वै ते तदत्र्या अश्वमेध याजिनो गच्छन्ति ते क्वन्न अश्वमेध मेधयाजिनो गच्छान्ति ती द्वात्रिं शतं वै देवरथायान् ह्यान्यायं लोकस्य समन्तं पृथिवी द्विस्तावत् पर्येति तां सा समन्तं पृथ्वी द्विस्तावत् समुद्रः पर्येति तद्यावती क्षूरस्य धारा यावद्वा मक्षिकायाः तत्रं तावन् तावन्ते रणा आकाश अस्ति निद्रः सुपर्णो भूत्वा वायवे प्रायच्छत्तान्न वायुरात्मानि धित्वा तत्रागमयदत्रा अश्वमेधया जिनो भवन्नि तेव मीव वै स वायुमेव प्रशंसं तस्माद् वायुरेव व्यष्टिर्वायुः समष्टिर् पुनर्मृत्यु जयति स य एवं वेद ततोह भुज्युर्लाह्यानि नाह्याय निरुपरम परराम. असा हा मंत्र आहे आणि त्याचा अर्थ जो आहे तो असा आहे की याज्ञवल्क्याने सांगितले की त्या गंधर्वाने निश्चितच हे सांगितलं होतं की ते तेथे चालले गेले. जेथे अश्वमेध यज्ञ करणारे असतात त्या ठिकाणी ते चालले गेले. भुज्जू म्हणाले ठीक आहे, तर अश्वमेध याजी कुठे जातात? जे अश्वमेध याजी म्हणजे जे अश्वमेध यज्ञ करणारे असे ते. तेव्हा याज्ञवल्क्यामुळे हे लोक जे आहेत ते कशी 32 देवरथाध्य म्हणजे 32 प्रकारचे हे देवरथ आहेत. त्या देवरथांच्या बरोबर ते जातात आणि ह्या चारही बाजूने ते दोन्ही पृथ्वीने त्या त्या घेरून घेरून घेतलेले आहे.
त्या पृथ्वी सर्व बाजूने समुद्राने घेरून घेतलेली आहे. तर जितकी काही पातळ सुरीची धार असते अथवा जितके सूक्ष्म माशीचे पंख होत असतात, तितके त्या अंडक पालनाच्या माध्यमात आकाश असतं आणि ते इंद्रिय जे आहे ते चित्त अग्नीने पक्षी होऊन त्या परीक्षिताच्या चे वायूस दिले जाते. तेव्हा त्या वायू आपल्या स्वरूपामध्ये स्थापित करून तेथे घेऊन गेलेला असतो. जेथे अश्वमेधयाजी राहत असतात आणि अशा प्रकारे त्या गंधर्वाने वायूची प्रशंसा केली होती आणि म्हणून वायूच समष्टी आहे जो असे जाणतो, तोच पुनर्मृत्यूस जिंकून घेत असतो. तेव्हा लाह्याने भुज्जू हे सगळं निवेदन पूर्ण ऐकल्यानंतर हा जो भुज्जू आहे तो आता शांत चूप होऊन गेला. कारण त्याला असं वाटत होतं याच्यामध्ये पहिल्या मंत्रामध्ये की तो त्यांनी जिंकलेला आहे. त्याने असा काही प्रश्न मांडला की इथे त्याचं उत्तर जे आहे हे ह्यांच्याकडे नाही आहे. त्यामुळे याज्ञवल्की आता पुढे काही बोलू शकणार नाही असं त्याला जे वाटलं, तर खऱ्या अर्थाने याज्ञवल्क्याने त्याचं परिपूर्णपणे उत्तर दिलं आणि ते उत्तर ऐकून आता भुज्जू जो आहे तो शांत बसला. इथे आपल्याला हा विषय या ठिकाणी संपलेला आहे. आता हा दुसरा जो मंत्र आहे त्याचा आशय जो आहे तो विस्ताराने आपण पुढच्या रविवारी पाहूया. आता पुढचा रविवार म्हणजे आज 5 तारीख आहे, म्हणजे 12 तारीख. 12 तारखेचं आपलं प्रवचन होईल. त्यानंतर 12 आणि 7 19 हा अगदी ऐन दिवाळीचा सुमार आहे. त्यामुळे त्यावेळेस 19 तारखेला आपण सुट्टी घेऊया आणि मग 26 तारखेला पुन्हा आपण त्याच्या पुढचा भाग घेऊया आपण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.